मित्रो, सालाबागप्रमाणे यस्तीमध्ये शेतकरी आनंद मिळावा यावर्षी थोडासा आपण लवकर सुरू केला. 26 तारखेला आपण त्याचा आगाज सुरू केला. मित्रो, 27, 28, 29 हा हाय अलर्ट होता. रेड अलर्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर होता. आणि अशा काळामध्येच योगायोगाने 1 महिन्यापूर्वीच जे नियोजन राहिलं होतं तो दौरा आपला सुरू झाला. दौऱ्याची सुरुवात जी होती ती पुणे जिल्ह्यामधल्या राजकारणामध्ये अगदी कायम टोकावर आणि कायम चमकणारं शिखरावर असलेलं गाव म्हणजे बारामती इथे होती. तर बारामतीमध्ये जेव्हा चर्चासत्र झालं तर त्याच्या अगोदर आम्ही एक शेतकऱ्यांची व्हिजिट केली. डाळिंबाचे शेतकरी होते. त्यांनी आपल्या बागेवर 100% ॲसिडिटीचा वापर केलेला होता. मित्रांनो, त्यांचा पहिलाच बहार होता. बागेमध्ये सेटिंग कमी होतं कारण त्यांच्या बेसल रोसमध्ये काय होतं, अंतर होतं. 3 बेसल रोस टाकायला पाहिजे, त्यांनी 2च बेसल रोस टाकले होते. तरीसुद्धा आहे त्या सेटिंगमध्ये ते खूप समाधानी होते. त्यांनी वर कवरिंग केलेलं होतं. त्यांना पुरेसा आत्मविश्वास नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे त्याला क्रॉप कवर टाकलेलं होतं. त्याचे फायदे तोटे त्यांना सांगितले आणि तिथली व्हिजिट करून आम्ही चर्चासत्राला निघालो. तर रस्त्याने आम्हाला एक दुसरा ड्रॅगनचा प्लॉट भेटला. त्याचा आमचा परिचय नव्हता, परंतु त्याची वाढ कमी जास्त होती. म्हणून आम्ही सर्व मित्रांनी त्या बागेला भेट दिली. त्या शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्या बागेचं आरोग्य चांगलं आहे परंतु त्याची वाढ एकसारखी नाही आहे. आणि तिथून आम्ही जेव्हा पोचल्याबरोबर पाऊस सुरू झाला. आणि यावर्षी आपण चर्चासत्रामध्ये एक नवीन सुरुवात केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आज नेमकी कोणत्या माहितीची गरज आहे. आज आम्ही शेतकऱ्यांना प्रश्न विचारला की मातीमध्ये काय असतं, तर शेतकऱ्यांना सांगता येत नाही. ज्या मातीने आम्हाला हजारो वर्ष जगवलं त्या मातीबद्दल आम्हाला ज्ञान नाही. आम्ही त्या मातीविषयी चर्चा केली. त्या मातीमध्ये त्या मातीला सजीव करणारं, मातीला सुपीक करणारं असं घटक कोणते आहे त्याच्यावर चर्चा केली. मातीची रचना जाणून घेतली आणि मातीला नेमकी गरज कशाची आहे. आम्ही सर्व मिळून बॉडीवर काम करतो आहे, आत्म्यावर कोणी कामच करत नाही आहे हे त्यांच्या लक्षात आणून देत. आणि जेव्हा त्यांच्या हे लक्षात आणून दिलं तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात यायला लागली. आणि अशा प्रकारे त्या मेळाव्यामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांचे अनुभव घेतले. इंदापूरचे जे शेतकरी होते त्यांच्याकडे 3 वर्षापूर्वीचा त्यांचा व्हिडिओ आला. अतिशय तरुण शेतकरी. तर त्यांनी सांगितलं 3 वर्षापूर्वी मिल्क चार्जरच्या भरोश्यावर त्यांनी 10 म्हशी हरियाणामधून आणल्या आणि त्या म्हशींचं त्यांनी सुंदर प्रकारे व्यवस्थापन चालू केलं आणि मिल्क चार्जरची साथ सोडली नाही. त्यानंतर अनेक लोकांनी वापरलं, बंद केलं, पण यांनी बंद नाही केलं. मित्रांनो, 3 वर्षामध्ये आज त्यांच्याकडे 10 म्हशींच्या त्याच्याच गोट्यावर पाड्यांना मोठं करून त्यांनी 50 म्हशी केले. 10 म्हशींच्या 50 म्हशी करणं म्हणजे 10 म्हशींचे 10 लाख रुपये, त्या 50 म्हशींचे 50 लाख रुपये. 3 वर्षामध्ये 10 लाखाचे 50 लाख करणं ही लॉटरीपेक्षाही जास्त मोठी कमाई आहे. वरतून त्याचं सांगणं होतं असं होतं की 200 लिटर दूध माझं सहज असं खपतो म्हणे. मी अजून मिळालं तर मी खपवू शकतो, एवढं माझं नावलौकिक त्या भागामध्ये वाढलेलं आहे. माझं दूध खराब होत नाही, माझ्या दुधाला एक इज्जत आहे आणि मी हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी आणखीन वाढवणार आहे हे त्यांनी निक्षून सांगितलं. सर 3 वर्षापासून मिल्क चार्जर वापरतोय. जबरदस्त रिझल्ट भेटला नाही. म्हणजे गाईचं वातावरण कसं पण असू द्या, एन्व्हायरमेंटचं दूध कमी होत नाही. माझ्याकडे 50 म्हशी कंटिन्यू मी वर्षभर त्यांना मिल्क चार्जर देतोय. तर त्यांच्यामध्ये आता जेनेटिक चेंजेस व्हायला. तुमची गाई साधारण 6 महिने नॉर्मली दूध देते गाभण जाईपर्यंत, पण आपल्या गोट्यावरती तसं नाहीये. आम्हाला म्हशींचं दूध बंद करावं लागतंय. म्हणजे शेवटचे 1 ते 1.5 महिना आम्ही बंद करतोय. बळच आटवलं जातंय. त्यांना वाळ्या चाऱ्यावरती ठेवावं लागतंय, खुराक बंद करावा लागतोय. गेल्या वर्षी सर माझ्या गोट्यामध्ये केस आहे, त्या म्हशीनं कंटिन्यू 12 महिने दूध दिलं. ती शेवटच्या स्टेज पर्यंत 5 लिटर तिचं दूध होतं. अरे बापरे, 12 महिने. मी तिचं दूध बंद करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरांना बोलवलं, तरी पण तिचं दूध बंद झालं नाही. आदल्या दिवशी तिने 5 लिटर दूध दिलं आणि सकाळी वेळी. ही खोट्या गोष्टी नाही. कुणाला जर बघायचं असेल तर त्यांनी सुरवडमध्ये समर्थ डेअरी फार्म नावाने व्हिजिट करा. ऍक्च्युअल तुम्ही माझ्या म्हशी बघा आणि त्यानंतर तुम्ही ऑब्झर्वेशन करा. त्यावेळेस माझ्याकडे फक्त 10 म्हशी होत्या. आज माझ्याकडे 25 दुधाच्या म्हशी आणि घरी 25 रेड्या तयार केलेल्या आहेत. याची जादू म्हणजे मिल्क चार्जरच आहे, दुसरं काही नाही. तुम्ही दूध कसं विकता, म्हणजे काय? नाही, दूध म्हणजे
माझ्यासाठी किरकोळ गोष्ट आहे विकणं. माझ्याकडे 500 लिटर जर दिलं तरी मी विकू शकतोय. मी डेअरीला दूध टाकत नाही. मी स्वतः जागेवरती बसून गोट्यावरती बसून डेअरी 200 लिटर दूध विकतोय. माझ्याकडे वेटिंगला लोक आहेत. 70 रुपये लिटरने दूध विकतोय. पुढच्या वर्षी ते दूध 80 रुपयाने घ्यावं लागेल. सर अजून एक सांगतो की जे आपलं मिल्क चार्जरचं दूध तयार होतंय त्याला शेल्फ लाईफ जास्त आहे. म्हणजे मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही जर फ्रीजला दूध ठेवलं तर 10 दिवस त्या दुधाला काय होणार नाही. एवढी गॅरंटी मी देतो. सर आता आपल्या गावामध्ये बऱ्याच लोकांनी माझं बघून म्हशी आणल्या. मी गाववाल्यांना सांगतो की अरे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन दूध घ्या. ती काय म्हणते तुमच्यासारखी दुधाला क्वालिटी कुठंच भेटत नाही. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही आसपासच्या गावामध्ये सर्वे करा. सुरवड आहे, भांडगाव आहे, नंतर शेटपळ आहे. मॅक्सिमम कस्टमर 5-6 गावातले माझ्याकडे आहेत. पण लोक म्हणतात की तुमच्या दुधाशिवाय क्वालिटीच भेटत नाही. जर तुम्ही मिल्कच्या 15 दिवस जर बंद केलं, पहिली गोष्ट 3 दिवस बंद करा, तुमचं दूध डाऊन यायला चालू होणार. 3 वर्षाचा अनुभव आहे. 3 वर्ष झालं वापरतोय. महिन्याला 20,000चं मिल्क चार्जर चालतोय. आणि मिल्क चार्जर वापरल्यानंतर जनावरांची तब्येत कसलीच खराब होत नाही. आजारपण नाही, डॉक्टर येणं प्रकार नाही. आणि जर तुम्हाला जर खरंच ब्रीडिंगवर काम करायचं असेल तर कंटिन्यू मिल्क चार्जर वापरा. 100% रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार. तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरा. जर तुम्हाला दूध धंद्यात सक्सेस मिळवायचा असेल तर 100% मिल्क चार्जर वापरा. अॅनिमल हेल्थ चार्जरचा व्हिडिओ तुम्हाला 5-6 महिन्यात माझा 100% येणार आहे. 1001% माझ्यावरती विश्वास ठेवून वापरा. मी कंपनीचं काय हे करणार नाही, पण माझ्यावरती एक शेतकरी म्हणून, दूध उत्पादक म्हणून तुम्ही 100% वापरा. 100% तुम्हाला दूध व्यवसायात यश मिळणार. मग तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो सातारसाठी. त्याच चर्चासत्रामध्ये पाऊस सुरू झाला होता. आम्हाला लक्षण दिसत होती सगळ्या रस्त्याने पाऊस होता. आणि आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो उशिरा. जेवण केलं आणि सकाळी जेव्हा पहाटे मला 3 वाजता जा गाडी माझ्या नेहमीप्रमाणे सवय का. आणि बघतो तर काय मुसळधार कोसळधार धो 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 पाऊस चालू. आमची सकाळी पहिली म्हणजे 7:30-8 वाजता ठरली होती. पाऊस जो रात्री 2-2:30 वाजता चालू झाला, केव्हा चालू झाला होता त्याला माहिती, पण मला 3 वाजता दिसला. पाऊस एवढा होता स्लॅबच्या घरात असून सुद्धा पत्र्यासारखा आवाज येतो आणि बाहेर तुझा धूर दिसायचा. सकाळ झाली. मी माझं काम करत करत ध्यान केलं, काम केलं. आणि जेव्हा सगळं पोस्टिंग झाल्यानंतर म्हटलं मयूर सरांना बोलवलं. म्हटलं मयूर सर तुमचे 7:30चे 8 नाही 8:30 वाजत झाले, पाऊस धोधो चालू. मयूर सर म्हणे सर शेतकरी असं म्हणतात की शेतामध्ये जाता येणार नाही, पाऊसच एवढा आहे, कसं जाणार. मी मयूर सरांना म्हटलं पाऊस त्याचं काम करतोय पडायचं, पण आपण घरात बसायचं काम करतोय हे आपलं काम नाही आहे. आपण छत्र्या घेऊ, कॅमेऱ्याला छत्र्या धरू, पण आपण आपली व्हिजिट करू. म्हणे सर चालता येणार नाही. म्हटलं चपला काढून ठेवू, पॅन्टवरती करू. आणि आम्ही तसंच केलं. आम्ही प्लॉटवर गेलो. शेतकरी आमची वाटच बघत होते. पावसामध्येच गेलो. पण गेल्यानंतर जेव्हा आम्ही प्लॉटमध्ये घुसलो तर अक्षरशः निसरडी वाट होती. म्हणजे हे जर नौका माणूस असेल तर घसरूनच पडेल अशा प्रकारची परिस्थिती होती. नव्हती चढलो तर पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला. ते व्यापारी आहेत स्वतः लेश फाळके. आणि त्यांनी पहिल्या वर्षी SCT वैदिकवरती 1 एकर केलं. त्याच्या अनुभवातून मागच्या वर्षी 2 एकर केलं. आणि यावर्षी डायरेक्ट 6.5 एकर आलं केलं. 6.5 एकर आलं करणं म्हणजे जोक नाही आहे. 1 एकरला 2 लाख रुपये भांडवल लागतं. मी त्यांनी एवढी मोठी गुंतवणूक केली ती SCT वैदिकच्या भरोशावर, कारण त्यांना अनुभव तसा आला होता. आम्ही जेव्हा शेतामध्ये गेलो तर आम्हालाही त्याचा अनुभव आला. आम्ही ड्रोनमधून जेव्हा पाहिलं तेव्हा खालच्या वावरामध्ये सगळं पाणी आहे. ऊसाच्या ताजा ऊस आहे. साधं म्हणजे नवीन रान बनवलेलं आहे. ताजा आत्ताच ऊस काहीतरी 1-2 महिन्याचा 1-1.5 महिन्याचा असेल, फुटवाच झालेला आहे. त्याच्यामध्ये पाणी साचलेलं ताजा असूनसुद्धा. आणि इकडं वरती जुना रान आहे 4.5-5 महिन्याचं, त्याच्यामध्ये थेंब नाही, कुठे तण नाही, कुठे आलं लागलेलं नाही. अख्ख्या 6.5 एकरमध्ये एकही चट्टा नाहीच. शेजारीचे एक प्लॉट होता त्याच्यामध्ये कमीत कमी 50 ते 60 ठिकाणी आलं लागलेलं होतं. त्या भागामध्ये त्यांनी आम्हाला दाखवलं साहेब म्हणे मी व्यापार करतो अनेक वर्षांपासून. व्यापारी सुद्धा माझे तुटलेत, ग्राहक पुढचं तुटले. 5 वर्षापूर्वी कमीत कमी रोजचं 1200 पोतं विकत होतो. आता 300 पोत्यावर धंदा आलाय. आता मी 300 कट्ट्यावर आलो. 50 कोटीची उलाढाल करणारा माणूस आज 15 कोटीवर आला. काय बाबा माझे कस्टमर तुटले कारण आलं सडलेलं असतं. मित्रांनो अशा प्रकारे त्यांनी व्यथा सांगितली आणि म्हटलं आता मीच शेतकऱ्यांना पिकून दाखवणार
आणि मीच ते विक्रेता जे आलं आहे त्याचे पैसे दाखवणार आणि शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाकडं वळवणार आणि त्या सगळ्यांना माझ्या संपर्कामध्ये शेकडो हजारो शेतकरी आहे त्या सगळ्यांना हळूहळू वळवणार आणि सगळ्यांचं आलं सुंदर पिकून पुन्हा माझा नावलौकिक कमावणार अशा प्रकारचा तो दूरदृष्टी असलेला व्यापारी मला खूप आवडला. तिथून आम्ही निघालो व्हिजिट केल्यानंतर. आम्ही पुढे जेव्हा निघालो तो पुढे आम्ही एक आपले वितरक आहे फार मोठं 50-60 एकर शेती असलेलं मोठं कुटुंब आहे आणि त्यांना पुरातन हिस्ट्री आहे चांगली. त्यांचे व्यवसाय अनेक डॉक्टर लोक त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये तयार झालेले. परंतु अजिंक्य महाजन म्हणून त्यांचे जे एक तरुण आहे त्यांनी किराणा व्यवसायाबरोबर शेती करताना आपलं त्या ठिकाणी वितरणशिप सुरू केली आणि एक पाठीमागं त्यांनी एक चर्चसत्र पण घेतलं. मयूर सर वगैरे इकडे गेले होते बरोबर तसं. 100 शेतकरी उपस्थित होते. मोठं गाव आहे 15-16 हजार लोकवस्तीचं आणि तिथं त्यांनी वितरण चालू केलेलं आहे. लोकांना मार्गदर्शन चालू केलेलं आहे. या सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन आमचा सत्कार केला. स्वयंपाक बनवण्याचा छान तिथं जेवणाचा आनंद घेतला आणि आम्ही वाईला निघालो. वाईला गेल्यानंतर पाऊस चालू पण पावसाची किमया बघा. रस्त्याने आम्ही जाताना काही आल्याचे प्लॉट बघितले जे खराब झाले होते सडायला झालेले होते आणि त्याच्यात त्या ठिकाणी जाऊन आम्ही शेतकऱ्यांना माहिती दिली की हे आलं का सडतं. आता हे काय होतं इथं बघा इथं पूर्ण सडलं आहे बरोबर आहे ना आणि इथं काय झालं सडायला सुरुवात झाली. म्हणजे जे बॅक्टेरिया असतात कुजवणारे बॅक्टेरिया जे शेणखतामध्ये असतात शेणखतामधून मातीमध्ये येतात आणि मातीमधून त्या काय करतात त्या आल्यामध्ये उतरतात राईट. मग आल्यामध्ये उतरल्यानंतर तिथं त्यांची कॉलनी तयार होते आणि पावसामध्ये ती काय करते कॉलनी एका सीझनमध्ये 1 मीटरपर्यंत प्रवास करते. एका सीझनमध्ये बॅक्टेरियांची कॉलनी 1 मीटरपर्यंत प्रवास करते. म्हणून जसजसा सीझन पुढं जातो तसं ही कॉलनी पुढं सरते. जाताना जसे आग लागल्यावर कसं पुढं जळत जातो तसं ते बॅक्टेरिया जमिनीमधले त्याच्या रस्त्यामध्ये येणारं सवडं जे आलं आहे ते आलं कुजून टाकतात आणि लक्षामध्ये आणि खाली आलंच गेलं मुळं जर कुजलं तर ॲटोमॅटिकली आपण जसं म्हणतो नाक दाबलं की तोंड उघडतं तसं याचं तोंड आतमध्ये असलं ते बी उघडत नाही. मग हे वरचं जे अन्नद्रव्य पूर्ण बंद होतं. आता शेतकरी याला काय करतात केमिकल टाकतात बुरशीनाशक कीटकनाशक आणि हे बुरशीनाशक कीटकनाशक झाल्यामुळे समस्या काय होती थांबतं खरं पण त्याच्याबरोबर जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते बी मरून जातात. चांगल्या बॅक्टेरिया मरून गेल्यावर समजा आता हे जे जिवंत राहिलेलं आहे हे कशामुळे राहिलं चांगल्या बॅक्टेरिया असल्यामुळे. मग ते केमिकल मारलं की याच्यामधल्या बी चांगल्या बॅक्टेरिया मरून जातात. ह्या रोगाच्या पण मरतात त्या बी मरतात. रोग आपोआप जन्माला येतो परंतु निरोगीपणा हा टिकवावा लागतो. मग तुम्ही रासायनिक खत किंवा तुम्ही केमिकल वापरल्यानंतर पुढच्या सेकंड हप्त्यामध्ये सेकंड महिन्यामध्ये जर परत तसं वातावरण तयार झालं त्यावेळेस रोगजंतू वेगाने पसरतात आणि अख्खा प्लॉट बसून जातो. म्हणजे याला जर थांबवायचं असेल तर याला एकच पर्याय हे जे जगलेलं आहे त्याची ताकद वाढवणे. पण शेतकरी काय करता त्या रोगाच्या मागे लागतात. म्हणजे मेन कारण काय आहे रोग आहे का कमजोरी आहे. म्हणजे शेतकरी कमजोरी दूर करायच्या अगोदर काय दूर करता रोग. मग रोग दूर झाल्यामुळे कमजोरी दूर होत नाही. जवळपासच आपल्या आल्याचं एकदम 2-3 किलोमीटरवरती आणि मग पुढे गेल्यानंतर वाईला पोचलो. तिथं एक छोटंसं उद्घाटन झालं आणि उद्घाटन करून आम्ही जे शेतकरी वाट बघत होते एक अलौकिक असा अनुभव आम्हाला आला. आज बघा मित्रांनो शेतकरी जेव्हा त्याला आनंद होतो तो काय करतो त्याने शेतामध्ये LED स्क्रीन लावली होती शेतामध्ये जे आपण पण करू शकलेलं नाही आजपर्यंत ते त्यांनी केलं होतं. का आम्ही जाईपर्यंत त्यांनी 2 वाजता शेतकऱ्यांना बोलवलं. आम्ही 4 वाजता गेलो होतो. तर 2 तास त्यांनी शेतकऱ्यांना राम सरांची व्हिडिओ दाखवली शेतामध्ये आणि 5-50 शेतकरी बसलेले परिसरातलं. त्या हल्दीचा प्लॉट आम्ही बघितला. अक्षरशः त्याच्यामध्ये ते झाकून जायचे स्वतः. त्यांनी आम्हाला सगळी कहाणी सांगितली. त्यांना एवढा आनंद झाला होता. तो आनंद त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केला इतर शेतकऱ्यांना त्याची माहिती देऊन. आम्ही तिथे गेलो तेव्हा एक शेतकरी आम्हाला सांगितलं म्हणे सर या समोरच्या डोंगरावर लगेच खाली पाऊस उतरला की तो थांबतच नाही म्हणे. तुम्ही आल्यानंतर तो पाऊस खाली उतरला आणि तिथेच थांबला म्हणे पुढे आलाच नाही. सरांचं लेक्चर सुरू झालं की पाऊस थांबला तर आतापर्यंत आला नाही. सगळ्यांना पूर्ण मनापासून माहिती सगळ्यांना ऐकायला मिळाली. सगळे मन लावून ऐकत होते. सरांचं मार्गदर्शन लाख मोलाचं आहे. परमेश्वर सुद्धा त्याला साक्षी पाऊस थांबला. म्हणजे जेव्हा आपण एखादं अलौकिक कार्य करतो तेव्हा प्रकृती सुद्धा त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देते याचं उदाहरण त्या शेतकऱ्यांनी आम्हाला दाखवून दिलं. तिथे सगळ्या प्रकारचे शेतकरी आले होते. सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले आणि आम्ही पण ते त्या ठिकाणी ती हळद बघितली
त्यांनी एक काळ्या हळदीचा पण प्रयोग केला आहे, तो बी बघितला. त्यांच्या हळदीमध्ये प्रचंड पाणी साचलेलं असताना देखील हळद मेली नाही. कंटिन्यू खालच्या वावरात कंटिन्यू या हळदीमधून काय बात करता? पूर्ण सारखं पाणी चालू आहे. पण एकही सोडलं. हळद एवढी तिचे पानं जर पाहिले तर कोणीच ओळखणार नाही हळद आहे. ते सगळे म्हणतील ही केळी आहे. हे पान केवढं आहे बा, केळीच्या पानासारखं पाणी. चुकून जर याचा एखादा ते कोंब नेला ना तर ते सत्यनारायणवाला ब्राह्मण पूजेला घेईल. केळी दिसायची, केळीचं रान दिसायचं लोणमधून. अशा प्रकारे आम्ही ती व्हिजिट केली आणि व्हिजिट जेव्हा संपत आली तेव्हा आम्हाला छुपे रुस्तुम कळाले. त्यांना म्हटलं आमची चिंतामण पाटलांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा जिथं 70-80 हजार रुपये कमवत नव्हते अशा ठिकाणी त्यांनी स्वतः हळद पिकवली आणि एसटी वैदिकवर विकली तर 10 लाख रुपये केले. मग त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांची स्वतःची हळदीची प्रोसेसिंग फॅक्टरी आहे. त्यांचा सर ऑलरेडी ब्रँड आहे. बघा स्वतःचा सांगा जरा आम्हाला सगळ्यांना सांगा. स्वतःचा ब्रँड आहे. त्याच्या हळद आहे हा. ना, मिल पण आहे तुमची किरकोळ बी विक्री झाली सर. सगळ्यात शेवटी मला नाही माहिती हा काही. एक सोडून 2 ब्रँड आहेत हा. तेजस आणि महालक्ष्मी. बघा क्या बात आहे, क्या टाळ्या वाजा साहेबांसाठी. म्हणजे तुम्ही सांगितलं असतं यांनी. हा तेजस नाही नाही नाही, तुम्ही सांगितलं नसतं आम्हाला, त्यांनी कळून दिलं नसतं. त्यांनी नसतं सांगितलं स्वतः. त्यांचं स्वतःचं शोरूम आहे, हळदीचं व्यापारी आहेत त्या हळदीचे. तेजस आणि महालक्ष्मी त्यांचा ब्रँड आहे. आम्हाला त्यांनी शॉपवर बोलवलं. दरम्यान आम्ही तिथे ढोल्या गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं आणि कृष्णा काठाचा जो फोटो आपल्या ऑफिसमध्ये होता त्या मंदिराला भेट दिली. बघा किती दिवसापासून मी त्याला रोज हे फूल व्हायचो. त्यांनी कसं दर्शनाला बोलवतो बघा. माझी खूप दिवसांमध्ये इच्छा होती की वाईमध्ये आपला कुणीतरी युजर असावा. परमेश्वराची लीला आघात आहे. कुणी याच्यामध्ये काय समजेल ते त्यांचा प्रश्न आहे, परंतु जे घडलं ते वास्तव आहे. आम्ही दर्शन घेतलं. जे मंदिर पाणी सोडल्यावर पूर्ण झाकलं जातं त्या परिसरामध्ये नेहमी सिनेमांचे चित्रीकरण होतं. तिथून आम्ही ते दर्शन घेतलं आणि रात्रीच्या वेळी परतीच्या प्रवासाला निघालो. मग येताना आम्ही संध्याकाळी आपल्या सर्वांचे स्ट्रॉबेरी किंग भास्कर जाधव ते दिवसभर आमच्याबरोबर होते की चला सर घरी, चला सर घरी. त्याच्यामुळे दिवसभर आम्हाला सोडलंच नाही त्यांनी. जेव्हा त्यांच्या घरी गेलो, घरी गेल्यावरती त्यांनी आपलं वैदिकचं सगळं आहार, ते ज्वारीची भाकरी आणि त्यांचं सगळं नेहमीचं आमटी आणि ते सगळा स्वयंपाक आणि आपल्या मिरच्याच्या दुधाचे गाईच्या दुधाचं दूध हे सगळं खायला भेटलं. त्यानंतर आम्ही त्यांच्या गाईची मुलाखत पाहिली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांचं खोंड 7 महिन्याचं खोंड 30,000ला विकलं गेलं. पितेच होतं, तसंच घेऊन गेला तो खिलारीवाला. एवढी शांत शहाण्यासारखी उभी, त्याचं खिलारी काही जवळ येऊन देत नाही. वरून ते सांगता आम्ही जर दूधही काढतो. त्यांनी कम जायली गाय आणली होती, ज्याच्याकडून आणली त्याने अशीच दिली होती. आणि जेव्हा यांनी तयार केली तो परत मागायला आला. तो म्हणे माझी गाय मला परत द्या. ही आपण भीतीच आणलेली, म्हणजे दुसऱ्याकडून आपली गाय आईला नाही पहिली गाय वय झालं म्हणून बर किंवा वा ही झाली बर मेली. अच्छा. मग ते जागी आता दुसरी आणायला पाहिजे. मग तिला आणली. बर विकत आणली? विकत नाही, विकत येत नाही ती आमच्याकडे. बरं. काय म्हणत होतो पैसे घे पण नाही घेतली. मग देशी गाय आणली तुम्ही? देशी गाय. बर. पण ती काय झाले हा परत आपण मिल्क चार्जर केली, तयार झाली. नाही आणि तेव्हा कशी होती? एकदम तिच्या अंगावर केस कशी होती हो? भारी होती एकदम. असे लय कोण वाळगणार बी नाही. तो मालक परत म्हणायला लागला माझी मला गाय दे. कधी गाय परत त्यानं तयार झाल्यावर किती दिवसांनी? एक आला असं 7-8 महिन्यात आला. तो काय म्हणला? माझी मला गाय. मग काय म्हणलं तुम्ही? आधीच मी म्हणलेलं पैसे घे किंवा बाबा हे. हा तो परत त्याला लालच आली ना आता. मग आता काय म्हणतात? परत गाय दे म्हणत होतो. नाही म्हणलं बाबा आता एकदा नाही म्हणलं. तू म्हणे आता नाही रे बाबा मिळणार, पैसे घे. जे खोंड त्यांनी विकलं तर गावात काय शेतकरी बांधायला आला. तो म्हणे काय रे बाबा मला नाही दिलं, मी तर 50,000 घेणार होतो, तू त्या 30,000 का दिलं? तो म्हणे माझा शब्द गेला, तू अगोदर का नाही म्हटला? ते म्हणे तुम्ही दूधच पाजत होते. म्हटलं मोठं झाल्यावर बाबू. त्यांच्या गाईच्या सगळ्या करामती ऐकल्या. त्यांचा तो छोटा पैलवान वजीर तो धावायला असा आहे की त्या भागामध्ये वजीर नावाचा बैल आहे जो 1 नंबर येतो. काय शिक्षकांनी गेला वजीर नाव ठेवलं. हा वजीर. ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण इकडे उत्सव साजरा करतो, सातारा, सांगली, कोल्हापूर तो जो भाग आहे तिकडचा, पुढे आई खाली तुम्ही इकडे गेले लातूरकडे, तर त्या भागामध्ये हा उत्सव खूप सुंदर प्रकारे देवीची दौड त्याला म्हणतात, दुर्गा दौड. दुर्गा दौडने आमचं सर्व यात्रा सुरू झाली. पहिल्या दिवसाचा जो आमचा साताऱ्याचा प्रवास आहे तो दुर्गा दौडनी झाला. एवढ्या पावसात ती दुर्गा दौड चालू होती. आणि अशा प्रकारे पहिला जो दिवस विजिटचा संपला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही चर्चासत्रासाठी निघालो. तर पहिले आम्ही सकाळी विजिट केली. अशा ठिकाणी गेलो जसं काय हिमाचल प्रदेशमध्ये चालू असं वाटतं. एवढा चमत्कारिक अनुभव तिथं आला म्हणजे मीटिंगच्या दिवशी की त्या ठिकाणी 3 टप्पे होते असे झेंडूच्या प्लॉटचे.
मी जेव्हा त्या प्लॉटमध्ये गेलो बघायला, ड्रोनमधून बघितलं, एवढा सुंदर सीन दिसायचं डोंगरामध्ये, आजूबाजूला सगळे डोंगर आणि त्याच्यामध्ये एक वाळलेलं आंब्याचं झाड. मी नंतर कळलं या झाडाचा मर्डर केला आहे शेती मालकाने. 3 वर्ष डाळिंबाची बाग, जी 24 तासवरती त्यांची व्हिडिओ आलेली आणि एवढा मोठा शेतकरी त्या भागातला पाणी फाउंडेशनमध्ये नेतृत्व केलेलं आणि त्यांची 3 वर्षाची बाग त्यांनी 4थ्या वर्षी उपटून टाकली मर रोगामुळे. आणि त्याचा पुरावा सांगत तिथं उभं होतं आंब्याचं झाड. मग त्यांनी जेव्हा मी माहिती सांगितली सगळी तेव्हा त्यांनी कबूल केलं, साहेब आम्ही सगळे केमिकलचे औषधं, वॉटर सोल्युबल खतं सगळं त्या आंब्याच्या झाडाखालीच कालवायचं. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी हे जाणीव करून दिली की आमच्याकडून किती मोठी चूक झाली. त्यांनी ते बाग पुन्हा लावली, कोणती डाळिंबाची, ती उपटली पहिली, परत लावली आणि परत दुसऱ्या दिवशी उपटली. म्हणलं तुम्ही उपटायकडं लावत होते का, ते म्हणजे असेल जगतच नाही, मग काय करायचं. मग त्यांनी आता परत तिसऱ्यांदा लावली त्याच वावरांमध्ये. मग त्यांना ते सगळं शास्त्र मी समजून सांगितलं, सेंद्रिय कर्ब काय असतो, का झालं, हे सगळं त्यांना समजून सांगितलं. त्यांनी मान्य केलं की हे झाड आम्ही मारलं. तर आता मला तुम्हाला एक रहस्य सांगायचं आहे. बघा, शेतकरी रासायनिक शेतीचं कसं वाटोळं करून घेता. तो आता हे मधलं झाड काय आहे, आंब्याचं आहे, हे बी मध्ये पा आहे ना, ते कुठं आलं, तुमच्या वावराच्या मध्ये, आणि ते कुठं होतं, वावराच्या बाहेर. त्याच्यामुळे ते वाचलं आणि हे वावराच्या मध्ये आल्यामुळे त्याच्यामध्ये जेवढे केमिकल आजूबाजूला मिळाले डाळिंबाला, तोपर्यंत चांगलं होतं. ते आम्ही डाळिंब लावायच्या आधी आहे ना, ते 1 नंबर झाड होतं, सगळ्यापेक्षा चांगलं होतं. आणि पुन्हा जी त्याला ते बिरड वगैरे कीड लागली का नाही, त्यांनी ते खाऊन टाकलं आंब्याचं. हे अजूनपर्यंत आमच्या लक्षात नव्हतं बरं का. आता तुम्ही म्हटलं हे झाड काय गेलं. बरं काय होतं माहिती आहे का सर, त्याच झाडाच्या खाली आम्ही बसून सगळे ते औषध तिथनंच सोडायची, सगळ्या बाटल्या तिथंच पडलेल्या होत्या. अजून बी काय जुनं रासायनिक तिथंच आहे पडलेलं, फिल्टरच तिथे जोडला होता आंब्याखाली. हे आज आमच्या लक्षात येतं. तुम्ही एक फार मोठं हत्या केलेली, खून केला फार मोठा, कळत न कळत. अशा प्रकारे त्यांची व्हिजिट केली, त्यांना त्या झेंडूचं रहस्य पण सांगितलं. एवढे खुश होते की त्यांनी सांगितलं इथून पुढे सर अजिबात चुका आम्ही करणार नाही. तिथे एक दूध व्यावसायिक होते, दुधाचा व्यवसाय करणारे 4 त्यांच्याकडे 2 म्हशी 2 गाया. त्या शेतकऱ्याने सांगितलं सर की मी या मशीनवर, म्हणजे इतरांनीच सांगितलं की या मशीनवर याने घर बांधायला काढलंय म्हणे. हे मशीनच्या व्यवसायावर एवढं याला त्याचा फायदा होतो. त्या मशीनचं फॅट एवढं की मशीन लॉक होतं तिथलं डेअरीचं. तो म्हणे सर दूधच आटत नाही म्हणे म्हशीचं, आपल्या चालूच राहतो म्हणे. लिलचर तर एवढं आवडलं. 3 वर्ष झालं मी गुरांचं मिल्क चार्जर वापरतो. माझ्याकडे 2 वर्षात 2 म्हशी आहेत. का बरं 3 वर्षापासून वापरताय? लोक तर महाग म्हणताय. ज्याला महाग वाटतं, मला महाग वाटत का? कारण माझे गुरु आजारीच पडत नाहीत, कधी काहीच नाही, शेणाचा वास येत ना माशी ना काय ना. खत पहिलं आणि आत्ताच बघा, पहिलं 1 महिन्यात कुजलेलं आहे खत आणि आता महिन्यात सुद्धा कुजत चालले. तुमची म्हैस किंवा गाय दूध देण्याचा कालावधी कधीच नाही, म्हणजे आटत नाही. नाही फॅट किती बसते? 6 म्हणजे मशीन जे आहे ना दूध घेणे ते मला कळलं. तसं नाही, त्यापेक्षा जास्त लागते, पण ते दाखवते तेवढेच. म्हणजे ते त्यांनी लॉक करून ठेवलंय. जास्त दाखवायला आपल्याला मेसेज आता सुद्धा. बरं 9चा म्हणजे 90 रुपये दूध लिटरचं रेग्युलर महिन्याला. मग मला सांगा किती लागते ते. आणि 18,000 रुपये महिन्याला तुम्हाला, तुम्ही वर्षभर काढले म्हटल्यावर 10 दिवसाला 10,000 पगार येतो तुम्हाला. बाकीच्याला 4 गुर असून एवढा पगार येत नाही, 6,000 7,000 येतो. त्याने घर बांधायला काढले त्या 4 जनावरांची. दुसरा सोर्स नाही कुठला. 2 म्हशी विकले मी टेन्शन, म्हणजे तेव्हा बरं जर्सी पण विकली. म्हणजे घ्यायची 50 आणि विकायची 30ला. पहिलं असेच गेलेत, असेच दिलेत. तर असेच. आणि आता कशी? आता मागतेत पण मी विकत नाही. सगळ्या व्हिजिट नंतर आम्ही जेव्हा निघालो, दुसरी व्हिजिट आम्ही केली केळीची. जो व्यक्ती स्वतः व्यवसायाने डेअरीचा संचालक आहे, डेअरीचा मालक आहे, प्रोसेसिंग करून दुधाचे पदार्थ बनवतो. तुम्ही काय व्यवसायाने काय? व्यावसायिक आपला डेअरीचा व्यवसाय. अच्छा, दूध डेअरीचा कलेक्शन आणि प्रोडक्शन करता. किती 1000 लिटरचा आहे? आता 5,000 लिटर. अच्छा, किती वर्षापासून तुम्ही तुमचा व्यवसाय करता? आता 8 वर्ष झाले आपण डेअरीचा व्यवसाय करता. तो त्या व्यवसायामधून त्यांनी शेती घेतली. त्याची शेती माहिती नाही, पण SCTVचे व्हिडिओ बघून त्यांनी शेती घेतली. त्या शेतीमध्ये त्यांनी केळी पिकवली आणि एवढी सुंदर केळी पिकवली. आजूबाजूला कुठेच काहीच नाही. दहिवडीमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुका म्हणतात त्याला, दुष्काळी भागामध्ये त्यांनी केळी पिकवली. खूप सारे लोक पाहिले येतात. तिथे पण एकच अनुभव, आजूबाजूला पाणी साचलेलं, खाली रोट्या मारलेलं, वावरात पाणी साचलेलं, शेजारी सोयाबीनमध्ये पाणी साचलेलं, ह्याच्यावरामध्ये काहीच नाही. तिथून आम्ही मीटिंगला आलो. गोंदवले जे महाराज आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आपला कार्यक्रम होता. तिथे
शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी असा एक भावूक अनुभव सगळ्या शेतकऱ्यांचा बघायला मिळाला. प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटत होतं की सरांना मिठी मारावे, की त्यांचं दर्शन घ्यावं, की काय करावं, प्रत्येकजण स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. आणि जेव्हा तिथे आम्ही भेटलो तिथेही जुने सगळे युजर भेटले, होयटे बाबा भेटले, ज्यांनी एका मल्चिंगवर 4-4 पिकं काढले. तिथे आपले वैभव काटकर आपले डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांनी ऊसावरती असा रिझल्ट काढलेला की तो ऊस असा दांडगा होता की तो पाहून कोणाचा विश्वास बसत नव्हता की हा ऊस एवढ्या महिन्याचा आहे. आणि आपल्या ऊसाची व्हरायटी 032 आणि आपल्याकडे हा ऊस आला त्यावेळेस या ऊसाचा DNA चेंज झाला. 4 वर्ष झाला आपण एसडी मध्ये वापरतोय, तेव्हापासून आपल्याला प्रत्येक वर्षी 10 टना 20 टना तसा फरक पडत गेला. 22 कांड्यावर आहे, 9 महिना पूर्ण झाला आहे ऊसाला. बेसल डोस 3 झाले, 3 डोस केले. अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले. शिवाजी बसले गाव बिचरडी तालुका जिल्हा. माझी पूर्ण बाग केल्याची 2 वर्ष केल्यावर 1 रुपया मला मिळाला. मी व्हिडिओवर मी असं बघत शेतकऱ्याचा शोध घेतला आणि शेतकऱ्याच्या दुधाच्या माणसांनी मला एक सांगितलं की बाबा तुम्ही झाडं काढू नका, लावा, पण तुम्ही ही तंत्रज्ञान वापरा. मग असं करीत मला वल्लास साहेबांनी सल्ला दिला आणि त्या वल्लास साहेबाच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवात केली. मला यंदा 3ऱ्या बाराला एकही प्रयोग केल्याचं घडलं नाही. आणि ते सगळे अनुभव ऐकून आम्ही संध्याकाळी परत आमच्या प्रवासाला निघालो आणि आमचा प्रवास सुरू झाला तासगावला आलो. तिथे रात्री मुक्काम करून सकाळी तिथे आम्ही गेलो तर आदल्या दिवशी प्रचंड पाऊस पडलेला. सगळ्या रस्त्याने पाहिजे होतं पाऊस. सगळे इकडे शेतं सगळे पाण्याखाली गेलेले. एका ठिकाणी कोबीचं पाण्यामध्ये तरंगत होती. आणि जेव्हा आम्ही पोहोचलो तर पहिली व्हिजिट आमची सकाळी अतिशय चमत्कारिक अशी अनुभव होता. कृष्णा ब्लूम नावाचा 100 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आणि तो 100 शेतकऱ्यांचा ग्रुप 80 एकरवर ब्लू जावा व्हरायटीची केळी त्यांनी लावलेली आहे. आणि ती केळी त्यांनी अशी पिकवली की जी इंडोनेशियामधल्या जावा बेटाला जमली नाही अशी केळी त्यांनी पिकवली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे मला काय झालं होतं माहीत नाही, पण तिथे अशी सुरुवात सायंटिफिकली केली मी की पहिल्या 15 मिनिटांमध्ये ऑल आउट जायचं. त्यांना म्हणजे सगळे केमिकलचे एक्सपर्ट्स सर्व चिन्मिन झाले. एकाच्याही चेहऱ्यावर असं म्हणजे असं आश्चर्याचा भाव प्रत्येकाच्या की असं कुठलं तंत्रज्ञान आपण वापरतोय. कारण बघा केमिकलचा 20-20, 25-25 वर्षाचा अनुभव आहे त्यांना द्राक्षामध्ये. आणि त्या शेतकऱ्यांनी एकदम वैदिक वळणं म्हणजे फार मोठा चमत्कार आहे. 1-2 नाही ना, 100 त्यांनी एकमेकास असं बजावलं की जर तुम्ही केमिकल वापरणार असाल तर ग्रुपमधून बाहेर पडा. मित्रांनो त्यांच्या केळीचे रिझल्ट एवढे खतरनाक आहे का ब्लू जावा ज्या जावा बेटावर जन्माला आली त्यांच्याकडं 6-7 त्याचे फण्या पडतात, त्यांच्याकडं 9 ते 10 फण्या पडले. त्या केळीला 100 रुपये किलो बाजार असतो ते सांगत होते मला. त्यांच्या प्लॉटचे एकरी 15 ते 20 लाख रुपये होऊन आत्तापर्यंत उत्पन्नाचं हे रेकॉर्ड आहे. कुठल्याच पिकात एवढे पैसे होत नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आहोत सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये, बरोबर ना. आणि मणी राजुरी सगळे गाजलेलं असं क्रांतिकारी हे गाव. या गावातून अनेक क्रांतिकारी शेतकरी आणि नवीन प्रयोग आपण पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी माझ्याबरोबर कृष्णा ब्लूम नावाचा ग्रुप आहे जो 100 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आणि जो द्राक्ष शेती यापूर्वी करता आलेला आहे रासायनिकवरती अनेक वर्ष. आणि त्यांनी एक नवा प्रयोग केला आहे. तर त्याविषयी आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. सर नमस्ते. सर नमस्ते सर. आम्ही 100 शेतकऱ्यांच्या माध्यमातून 80 एकरावर ब्लू जावा या विदेशी जातीची लागवड सर आपण महाराष्ट्रामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेली आहे. बरोबर. हिच्या मार्केटमध्ये व्हॅल्यू काय किलोला सध्या? किलो सर 100 रुपये प्लस आहे. अच्छा 100 रुपये. ज्यांचं जे व्हरायटी आहे ते कंपनीचं रेकमेंडेशन काय शिफारसी काय काय होत्या की काय होतं याचं उत्पन्न किती येते? उत्पन्न याचं 10 ते 12 किलोच्या आसपास किंवा 15 किलो पर्यंत. 15 किलो पर्यंत. किती घड पडतात? फण्या 6 पडतात. फण्या 6 पडतात आणि 12 ते 15 किलोच्या आसपास देशी केळासारखं उत्पन्न येईल म्हणून असं ते म्हटलं होतं. किती दिवसांनी त्याची फळधारणा होते? त्याची सांगितलं होतं त्यांनी 7 महिन्यानंतर फळधारणा म्हणजे येण व्हायला चालू होईल म्हणून त्यांनी सांगितलं. आता तुमचा अनुभव काय? आता सर आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळी आम्ही एससीटी वैदिक वापरण्याचा निर्णय घेतला पूर्ण 100 शेतकऱ्यांना आम्ही एकत्र करून एससीटी वैदिक आपल्याला वापरायचा आहे. आणि एससीटी वैदिकच्या माध्यमातून आपल्याला फक्त एससीटी वैदिक वरच आपल्याला फक्त 0 रेसिड्यू अशी केळी आपल्याला पिकवायची आहे. आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगितलं आणि ज्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला जर करायचं नसेल किंवा वापरायचं
नसेल हे तर तुम्ही या तुम्ही जर ग्रुपमध्ये इतर काय वापरणार असाल तर ग्रुपमध्ये येऊ नका. तुम्ही Strict एकदम. येऊ नका. स्ट्रिक्ट एकदम आम्ही सांगितलं. बरं. जी इंडियामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातली पहिली लागण आहे. अच्छा बरं बरं. आणि देशात ज्यांनी केली प्रयोग ते काय म्हटले होते हे सक्सेस होत नाही. हार्वेस्टिंग नंतर थोडासा प्रॉब्लेम येतो आणि त्यांचं घड पण जास्त पडत नाहीत. म्हणजे तुमचा अनुभव काय आता सर आपण बघू शकताय व्हिडिओमध्ये 9 फण्यापर्यंत आपला घड पडले ऑलरेडी. अजून फणी आता अजूनही चालू आहे. अजूनही मजबूत आहे. अजूनही चालू आहे आणि सतत पाऊस चालू आहे. सतत पाऊस. आज 1 महिना झाला सतत पाऊस आहे. परवाचा पाऊस 24 तासाचा झालेला. 29 सप्टेंबर आजची तारीख आहे. 100 मिलीमीटरची अतिवृष्टी आमच्या गावात झालेली आहे. माझ कसं आहे आरोग्य वगैरे एकदम चांगलं आहे. एका झाडाचे किती पैसे होतात जनरली आपण हिशोब काढला तर याचं मार्केट आम्ही 100+ घेणारच सर. बरोबर. 100+ घेतलं आणि जर एका झाडाला किती माल निघेल आता आम्ही 20 किलो म्हणजे एक झाड 2,000 रुपये देणार आम्हाला. म्हणजे एकरी तुमचं उत्पन्न 20 लाख प्लस आहे. आणि तुम्ही हे 100 जणांनी केलंय. 100 जणांनी. याच्यात कोणतंही केमिकल नाही. जगातल्या कुठल्याही लॅबला टेस्ट करावं ह्याच्यामध्ये काय आहे. आणि तुम्ही सर्व द्राक्ष बागायतदार आहे. सर्व द्राक्ष बागायत. सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही एवढंच सांगू द्राक्ष बागायतदार 2-2 पिढ्यांच्या असून सुद्धा आम्ही एससीटी वैदिककडे ठामपणे वळलोय. आणि आजकालच्या जगामध्ये जे जग आता एससीटी वैदिक म्हणजे आज वैदिक पद्धतीने म्हणजे रासायनिक म्हणजे झिरो रेसिड्यू जे मागणी करते विषमुक्त जे आता खायला जे त्यांना प्रत्येकाला अन्न जे पाहिजे त्याची मागणी जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आम्ही एक द्राक्ष बागायतदार जुने शेतकरी म्हणून अनुभवी शेतकरी म्हणून आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी एससीटी वैदिक वापरा आणि या जगाला या आपल्या भारत देशाला फक्त विषमुक्त नाही तर झिरो पौष्टिक औषधीयुक्त अशा प्रकारचं फळं आणि भाजीपाला पिकवून द्या. येस सर. म्हणून आपण लक्षात ठेवा तो प्रयोग अतिशय अभिनव होता. तिथं खूप साऱ्या मोठ्या संख्येने शेतकरी आले होते. सगळे एज्युकेटेड आणि सगळे समृद्ध शेतकरी होते. सांगली द्राक्षासाठी प्रसिद्ध. सांगली तर तासगाव त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध. आणि तासगाव मधली मणे राजुरी ही त्याच्यातली सर्वात शिरोमणी. मणे राजुरी मधले हे 100 जण आहे. 100च्या 100 जणांची प्लॉट एक नंबर आहे. ते म्हणजे एकाने केमिकल वापरलं होतं आणि केमिकलने त्याची बाग एवढी सुटली का सळ्यांच्या बागामागे याची पुढं सुटली. आता गंमत अशी झाली आहे का ती थोडी पिवळी पडली आणि शेडी जाऊन त्याचा माल काढावा लागला अशी गंमत आहे. म्हणजे वायबर वाढ झाली त्याची. लक्षामध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं केमिकल वापरायचं नाही पण त्यांनी वापरलं. सगळ्यांना त्याचा अनुभव आला. मग तिथून आम्ही निघालो. दुसरा एक गुलाबाच्या प्लॉटला आम्ही व्हिजिट केली. आता गुलाबाच्या प्लॉट एवढा तो काय त्यांनी सांगितलं मला बँगलोर व्हरायटी म्हणे. एवढासा गुलाब म्हटलं आता काय या गुलाबामध्ये मी काय बोलणार आहे. आता कोणाला द्यावं म्हटलं तरी आपल्याला मोठा गुलाब द्यावा असं वाटतो. हा गुलाब कोणाला द्यायचा. लहान लहान लेकराला देता येईल बा म्हटलं. चा तिथं बसलो आणि मग जे प्रश्न सुरू झाले. मग जे आपण कसं नवक्या लोकांमध्ये गेला होते कसे प्रश्न राहतात त्यांचे. एकदम सामान्य स्तरावरचे शेतकरी रोजंदारी करणारे नोकरी करणारे आणि ते म्हणजे सर परवडत नाही कुठेतरी वापरणारा आला. काही जण आता असे भेटले मला की वापरायचं बंद केलं आहे. बघायचं आहे परत वापरून मला शिकायचं आहे म्हणे. म्हणजे अशा प्रकारे सर्व जे शेतकरी तिथं आले होते त्या सर्वांनी अनेक प्रश्न निर्माण केले. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तिथं दिली आणि तिथून आम्ही चर्चासत्राला गेलो. तर चर्चासत्राला गेल्यानंतर चर्चासत्रामध्ये अमोघ गर्दी होती. मला वाटते 700पेक्षा जास्त शेतकरी तिथं उपस्थित होते. तिथेही भव्य दिव्य असं स्वागत झालं. मग अद्रक किंग आले निवास पाटील ते तर फॅमिलीसहित आले. नंतर भरत पाटील आले होते. त्यांनी आपल्या ड्रॅगनचा सुंदर अनुभव सांगितला. 1.5 महिन्यापूर्वी मला एक सांगलीचा व्यापारी आहे त्यानं माझा माल मागितला. त्यावेळेस माझ्याकडे कमीत कमी 2 टन माल होता. तर मी म्हटलं त्याचा फोन आला माल आहे का. तर आहे. तर दर काय. तर दर तुम्ही सांगा. तर त्याने सांगितलं 65 रुपये. मी म्हटलं 65 रुपये दर सांगतोय तू. त्या 65 रुपये 1 किलो किंवा 700 ग्राम 800 ग्राम फळ तयार करण्यासाठी आम्हाला 12 महिने वाट बघावं लागते. आणि माझ्या 100 रुपये मालाची किंमत तू 65 रुपये म्हणतोय. तर तुला थोडी तरी जनाची नाही तर मनाची पाहिजे. म्हणून तो 65 वरनं डायरेक्ट 75 वर आला. 75 वर आल्यानंतर म्हणला मला दर सांगा तुमच्या मालाचा. मी सांगितलं माझ्या मालाचा दर 100 रुपये. 100 रुपये म्हणला तर तो 80 बोलला. 80 बोलल्यानंतर म्हणलं 84 रुपये 75 पैसे म्हणलास तरी तुला मी माल देत नाही. 85नच द्यायचंय अदरवाईज देणार नाही. तर तोच माल मी स्वतः गाडी भरली आणि बार्शीला गेलो. 104 रुपये 102 रुपये 2 कलम लावले. एक सुनील पाटील एक भारत पाटील याचे 2 कलम लावले. माझ्याकडे व्हिडिओ आहे पुरो आहे. आणि त्याच्यानंतर काल परवा त्याच माणसानं माझा माल परत 65 मागटला. मी देणार नाही म्हणलं. सुनील पाटीलनं 82 रुपयानं ठरवला होता.
तर त्याचं मान राखण्यासाठी मी 5 बॉक्स सुनील पाटीलच्या नावावर पाठवले आणि राहिलेला माल मी कोल्हापूरला पाठवला. त्याचा दर मला 110 रुपये लागलेला. मित्रांनो, तिथे विविध शेतकऱ्यांनी खूप सारे अनुभव सांगितले. तो कार्यक्रम एवढा सुंदर झाला, टेक्निकली एवढी माहिती, तुम्हाला आश्चर्य वाटेल. 4-4 तास शेतकरी बसले, 4 वाजेपर्यंत जेवण करायला कोणी उठत नव्हतं. त्या सांगलीचा प्रोग्राम आम्ही संपवला आणि रात्री आम्ही प्रवासाला निघालो आणि आम्ही मुक्कामाला आलो पंढरपूरमध्ये. पांडुरंगाच्या नगरीमध्ये आम्ही मुक्काम केला. सकाळी आम्ही सर्वांनी दर्शन केलं पांडुरंगाचं, छान वाटलं खूप. पहिली विजिट आम्ही केली मिल्क चार्जरची. तिथं काही आपले बागवान मंडळी पण आलेली होती. मग त्यांनी बागवानी सोडून शेतीमध्ये उतरली. विचार करा, ते म्हणजे सर बागवानीत काही नाही राहिलं, आता शेतीच करतो आम्ही आणि पिकवतो. तर अशा प्रकारे तिथं मिल्क चार्जर तिथे 2 वर्षापासून वापरतात. त्यांनी सुंदर अनुभव सांगितले. त्यांचं गोअमृत आम्ही सगळ्यांना दाखवलं आणि तिथून आम्ही मोडणीमला गेलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या शेतकऱ्याची सर सीताफळाची बाग आहे. आता ह्या मिनिटाला त्याच्याकडे 100चं सेटिंग आहे, सर्व एक साईज आहे. ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राला वैदिकचं तणनाशक दिलं. नमस्कार. आता आपला कोबीचा प्लॉट आहे, किती एकरचा आहे? अर्धा एकर प्लॉट आहे कोबीचा. जेव्हासाठी आपण सॉइल चार्जर वापरला. अनुभव गवत येत नाही आणि लावल्या का लगेच त्याची मुळे चालू झाली कोबी. 20 लिटर पंपाला 1 लिटर सॉइल ओतलं. 3 पंप अर्धा एकरात मारले लावायचे. कोबी लावून झाला, चिटक लावी लगी आणि 15-20 दिवसांनी खुरपणच केलं नाही आपण. महत्वाचं काय सांगता? हा, गवत झालं. परत मग 20-25 दिवसांनी अजून मधनं तसंच मारलं पंपाने. कोबीवर जाऊ दिला मधनं असं सऱ्या मारल्या. सरीला अजिबात गवत झालं नाही. सॉइल वापर केल्यावर गवत गवतच येत नाही. की 50 ml ने सॉइल चार्जर फवारा. पीक लावण्याच्या अगोदर मातीवर तणच उगवत नाही आणि पीक आल्यानंतर जमिनीवर पुन्हा एकदा 50 ml ने फवारा, तर आलेला तण सुद्धा जागेवर थांबून जातं. त्या शेतकऱ्याच्या इथे आम्ही जेव्हा त्यांची बाग बघितली, तिथे आपले जे आले होते 75 वर्षीय तरुण अर्जुन रणदिवे बाबा, ही इज अ व्हेरी पॅशनेट मॅन फॉर SCT वैदिक. अनेक जण SCT वैदिकचा व्हिडिओ बघून शेती करायला शिकले. मला तर सांगलीला एक जण असा भेटला, साहेब म्हणे तुमचे व्हिडिओ पाहतो, मला जमीन नाही आहे पण SSMचं एक पॅकेट घेऊन ठेवलेलं आहे. SSM ह्युमस गोल्डचं एक पॅकेट घरी घेऊन ठेवलेलं आहे म्हणे. म्हणलं कशाला? म्हणे जमीन खंडाने करणारे आणि त्यात वापरणार, मला शेती करायची. तो लॅबमध्ये कामाला आहे. तर अशा प्रकारे सोलापूरची दुसरी व्हिजिट होती. त्या व्हिजिटमध्ये त्या शेतकऱ्याने ज्यावेळेस आम्हाला कोबी दाखवली, त्या कोबीमध्ये सर आम्ही महाराष्ट्रातला नव्हे तर SCTच्या इतिहासामधला पहिला चमत्कार पाहिला. SSMचा काय चमत्कार आहे? जसं आपण म्हणतो लहान मुलांनी गुलाबजाम चोरून खावे, तशी त्या कोबीची मुळी SSM चोरून खात होतं. कशा प्रकारे विटक्या मारत खात होतं हे इथून मागं तर आम्हाला कळायचं की SSMचे चमत्कारिक रिझल्ट्स आहे. पण ते काय येतात ते प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी आम्हाला तिथे भेटली. आम्ही तेच जेव्हा चर्चासत्राला आलो तर चर्चासत्राला 600-700 शेतकरी वाट बघत होते आणि तिथं शेतकरी कंटाळले होते. तुम्हीच काय म्हटलं, मला पण अशी ओढ लागली होती. असं वाटलं होतं का पंख घ्यावे आणि उडत यावं तुमच्या सभागृहामध्ये. तुम्ही जेवढ्या आतुरतेने वाट बघत होता त्याच्यापेक्षा जास्त आतुरता मला आहे. असं वाटतं पंख मला मिळाले आणि उडून तुमच्या हातामध्ये यावं. ते ऐकून सगळी आनंद आला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मित्रांनो, तिथे नेहमीप्रमाणे सुंदर असं चर्चासत्र झालं. तिथे लोक जेवायला उठले नाही, अजिबात चुळबुळ नाही, काहीच नाही. म्हणजे हे पंढरपूरमध्ये पहिल्यांदा झालं म्हणे सरास. त्या ठिकाणी मदनसिंह मोहिते पाटील जे आहे ते त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते. आम्हाला एक मुलानी म्हणून जे एक शेतकरी होते की गुप्तपणे आपलं चंदनाला वापरतात आणि चंदनाचा रिझल्ट त्यांचा एवढा सुंदर आहे की ती कंपनी विकत घेणारी ती सुद्धा चकित झाली रिझल्ट बघून. तर लवकरच आपल्याला त्याची माहितीसुद्धा बघायला मिळेल. त्या ठिकाणी स्वतः ऊसतोड कामदार होता आणि ज्याच्याकडे कामाला होता त्याला त्यांनी ड्रॅगन लावायला लावलं, स्वतः पण ड्रॅगन लावलं. आज त्या व्यक्तीकडे स्वतःची 12 एकर जमीन आहे आणि तरी 40 टन ड्रॅगन काढलं. 1 एकर, एकर पण नाही, 38 गुंठे आहे ना, एकर पण नाही, 2 गुंठे कमी. 38 गुंठ्यामध्ये 40 टन ड्रॅगन सर. 10 टन निघणं मुश्किल आहे लोकांना. त्यांनी 40 टन काढलं. साईज 1 नंबर. आणि काय त्याचं ते बोलणं, काय त्याचं ते सांगणं, अख्खी सभा चकित होऊन गेली. माझं नाव हरवून बशीचे, राहणार मुरड, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मला हे सांगताना फार आनंद होईल की कित्येक वर्षे ऊस तोडला, मजुरी केली आणि जे नाही काम राहणार ते सगळं केलं आपण. पण जेव्हा SCT वैदिकची साथ मिळाली आणि ऊस तोडायचा बंद केला, त्यानंतर आज 12 एकर जमीन
तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ड्रॅगन मध्ये पहिल्या वर्षी आपल्याला 13 टन उत्पादन मिळतं 1 एकरामध्ये. 1 एकराला कमी शेती आणि तुम्ही बघत पण असाल की त्यामध्ये कांदा होता 4.5 लाखाचा कांदा निघला. यावर्षी व्यवहार म्हणते कमीत कमी 40 टनाच्या वर उत्पादन निघते. आपण किती दुसऱ्या वर्षी 40 टनाच्या वर उत्पादन निघते. आता 27 टन गेला मार्केटला 1 एकरपेक्षा कमी 38 गुंठ क्षेत्र फक्त. त्याचा जो मालक होता त्यांनी पण ड्रॅगन लावलं, त्यांनी 38 टन काढलंय. दोघांनी मग यांनी 40 त्यांनी 38. जर माती सुपीक असेल तर एसीटीमध्ये काय चमत्कार करू शकतं हे तिथं बघायला मिळालं. अशा प्रकारे असे उल्लेखनीय भरपूर सारे अनुभव आम्ही तिथं पाहिले. तिथून आम्ही लातूरला निघालो. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्याच मिटिंगमध्ये सोलापूरच्या जसे एक मजूर काय झाला मालक बनला, तसे एक उद्योगपती आहे ते शेतकरी बनलेले आम्ही पाहिले. पण संदीप पाटील उद्योगपती आहे. त्या उद्योगपतींनी स्वतःबरोबर त्यांची सगळी टीम आणली होती. त्यांनी कमीत कमी 10-12 शेतकऱ्यांना युजर बनवले होते. त्यांचे काही क्लासमेट असतील, इतर त्यांचा ग्रुप असेल, त्यांना घेऊन आले होते. तिथे सगळ्यांना खूप आनंद झाला होता ते सांगत असताना. संदीप बालचंद्र पाटील, राहणार मांडकी, तालुका माहेश्वर, जिल्हा सोलापूर. 4 वर्षापूर्वी माझा जो शेती बघतो संतोष काशेकर हा माझा सगळी शेती व्यवस्थापन बघतो. आज 7 वर्ष झालं तो माझ्याबरोबर आहे आणि तो माझा कामगार नसून माझ्या भावासारखाच आहे. आणि पहिल्यांदा आम्ही ऊस पिकासाठी आम्ही वापरला कृषी अनुभव. आमच्याकडे जनरली ॲव्हरेज 40 टन खूप झालं. 40 टन म्हणजे 1 नंबर ऊस आला अशा प्रकारचा ऊस आता आमच्याकडं पारंपरिक पीक येत होतं. पण ज्यावेळेस आम्ही कृषी अमृत वापरलं त्यावेळेस त्या ऊसाचा ॲव्हरेज 92 टन मिळाला आम्हाला. आणि तेव्हापासून आम्हाला कृषी अमृत आणि एसीटी काय याचा अनुभूती यायला लागली. आणि तेव्हापासून आम्ही रेग्युलर सर्व पिकांसाठी मी एसीटीचे सगळे प्रॉडक्ट्स वापरतो. 100% एसीटीवरती आता सगळी शेती आहे. माझी गेल्या 2 वर्षापूर्वी मी डाळिंब केलेलं होतं. भगवा जी गाठ आहे ती आम्ही लावली होती. 550 झाडं लावली होती. आणि तेही डे 1 पासून म्हणजे रोप आम्ही सॉईल चार्जरमध्ये बुडवूनच लावले डायरेक्ट. आणि त्याला आतापर्यंत 1 टन युरियाचा किंवा कुठल्याही केमिकल फर्टिलायझरचा 1 टन खालून नाही. आणि याच्यामध्ये यावर्षी 550 झाडामध्ये 14 टन माल निघाला. टोटल 550 झाडामध्ये 14 टन माल निघाला. आणि ह्याचं टोटल पेमेंट आमचं साधारणतः 16 लाखापर्यंत गेलं. म्हणजे असे खूप सारे अनुभव तिथं ऐकायला आम्हाला मिळाले. ती सगळी भेट घेतली. त्यांनी सांगितलं की बाबा रे मी करोडपती जरी असलो, बिझनेसमॅन असलो, तरी पण शेतकरी होण्यामध्ये जो आनंद आहे तो त्या करोडपती होण्यात नाही आहे. तिथून आम्ही 200 किलोमीटर प्रवास रात्रीचा करत महादेव कुरमुरे यांच्या तेल जेवणाची सोय केली होती. आता या शेतकऱ्याची किस्सा बघा. स्वतः पोलीस खात्यामध्ये कामाला आहे. भाऊ आत्ताच शिक्षण सेवक आहे. वडील शेती करून करून वैतागलेले आणि रिटायर्ड झालेले आहे. हा माणूस 5 वर्षापासून एसीटी वैदिक वापरतो. परंतु कसं अर्धवट म्हणजे वापरल्यानंतर त्यांनी ड्रॅगन लावलं 4 एकर ना, बरोबर ना. 4 एकर ड्रॅगन लावलं, अजून फळ खायला नाही. आणि वापरचं कसं आहे, ड्रॅगनचं त्यांची परिस्थिती आत्ता सुधारली आहे, डाळिंबाची अजून सुधारलेली नाही आहे. पण तरी पण ते बेसरवसव खर्च करताय. मला पहिला असा शेतकरी पाहायला भेटला का जो खर्चही करतोय त्या तुलनेत त्याला उत्पन्नही मिळत नाही आहे आणि तो आमच्या जेवणाची व्यवस्था करतोय. म्हटलं हे खरं तर पाप आहे आपल्या हातून करतोय. म्हणजे त्या व्यक्तीचे आपल्यावर एवढे उपकार आहे. मी त्यांना म्हटलं सर हे आमच्याकडून फार मोठं, आम्ही तुमच्याकडनं जेवण करून घेतोय आणि आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही आहे. ते म्हणजे सर तुम्ही एवढ्या महाराष्ट्रासाठी करताय ना, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्यांना म्हटलं तुमचं अन्न आमच्यासाठी फार मोठं कर्ज आहे. म्हटलं या कर्जातून आम्हाला उतराई व्हावं लागेल. म्हटलं त्यांनी एवढा सुंदर स्वयंपाक केला होता की मी पहिल्यांदा प्रचंड ज्वारी तिथली काय सांगावी, म्हणजे तिथल्या जमिनी किती सुपीक आहेत हे यावरून कळतं. फेल गेलेला माणूस आपल्याला जेव घालतो. त्याने आत्तापर्यंत 4-5 लाखाचं मटेरियल आपलं वापरलं असेल तरी पण हार मानलेली नाही. मग त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली, काय चुका होतात हे त्यांना समजून सांगितलं. म्हटलं उद्या चर्चासत्राला या. मग आम्ही तिथून निघालो, मुक्काम केला आणि सकाळी उठून आम्ही व्हिजिटवर गेलो. जगन्नाथ लवटे म्हणून त्यांच्या व्हिजिटला आम्ही जेव्हा गेलो उसाला, तर तिकडच्या रस्त्याने पहिले आम्ही सगळीकडं सोयाबीन पाण्यामध्ये, रस्त्याच्या कडेला पाणी, ऊसात पाणी, ऊस असा पांढरे पडलेले सगळीकडं ऊस. जेव्हा व्हिजिटला गेलो तर यांचा एकट्याचा ऊस असा का एकदम असा हिरवागार काळाभोर. हे काय रंगडे. अनेक शेतकरी त्या ऊस पाहिल्यावर चकित झाले. शेजारी केमिकलचा ऊस होता
तो पाहिला त्याच्यामध्ये पाणी साचलेलं, त्यांच्या ऊसामध्ये पाण्याचा थेंब नाही. आणि मग जेव्हा त्यांच्या ऊसाचा आम्ही बेट पाहिलं ते एका बेटामध्ये 15 ऊस. तर आमच्याबरोबर एक शिक्षक होते जे स्वतः खूप एसिडिटीचे फॅन होते, त्यांना वापरायचं होतं. ते केमिकलमध्ये पूर्णपणे त्यांचं नुकसान झालेलं होतं. सकाळपासून रजा टाकून आले होते खास शिक्षक. लातूरच्या मीटिंगमध्ये 3-4 शिक्षक भेटले, 4 शिक्षक भेटले. ते सांगायचं आम्ही सर तुमच्या पावलावर पाऊल ठेवून. एक जण तर म्हणे सर मला पण रिटायरमेंट घ्यायची तुमच्यासाठी, तुम्ही तिकडून रिटायरमेंट घ्या, मी इकडून घेतो. जेव्हा आम्ही ऊसाची व्हिजिट केली, ऊसामध्ये तो ऊस आहे तो पूर्ण पंचकृषीमध्ये जुळूनच पडतो. तो एवढा उंच वाढला आहे की सपाट झाला आहे. तर तो शेतकरी खूप खुश झाला. 50चा ऊस 85वर जाणार आहे म्हणे पहिल्याच वर्षी. आणि 2च बेसल डोस टाकले, एक RMPH आणि एक SSMचा. दोन्ही जर RMPH टाकले असते तर ते व्हिजिट करणारे शेतकरीच म्हणे हा ऊस आवरला नसता, 100च्या पुढे गेला असता. त्यांची तुतीची शेती होती 2-2.5 एकर. आम्ही तुतीच्या शेतीमध्ये गेलो तर तुतीमध्ये त्यांनी मागचा बेसल डोस आपला टाकला होता. वाढ वगैरे एकसारखी होती, पण ते वेस्ट डिकम्पोजर वापरत होते. हे मुलांनी आग्रह करून वापरायला लावलेलं. पण त्याच्यामध्ये पानं सगळे काय झाले होते, असे कोवळे झाले होते. मग त्यांना समजून सांगितलं. त्यांना सांगितलं की बाबा याच्यामध्ये कर्बनत्र रेशो बॅलन्स का झाला पाहिजे, त्याचा काय फरक असतो, काय जसे मिरची आणि मीठ याचा संबंध असतो. मीठ जास्त झालं तर उलटी होईल माणसाला, आणि मिरची जास्त झाली तर आग पडतो पोटामध्ये. सेम तुमचा CN रेशो जर डिस्टर्ब झाला तर तुमचा N वाढला तर नुसती वाढ होत राहते, आणि तुमचा जर C जर वाढला तर तुमची वाढ खूप नुसतं फळं येत राहतात. दोघांचा काय पाहिजे बॅलन्स. नॅचरली पावसामधून N मिळतो, पण नॅचरली C मिळत नाही, म्हणून आपण ॲसिडिक म्हणून C देतो. तर मित्रांनो त्यांना सगळं सांगितलं, ते पटलं. ते मिल्क चार्जेचे पण युजर होते. ते सगळी चर्चा केल्यानंतर ते प्लॉट 1 नंबर होता. त्यांच्या जमिनीवर गांडोळांचे नुसते असे आपण खुणाच्या कोणा दिसत होते. हे गांडोळ फिरले सगळे, हे गांडोळ फिरले सगळे या रस्त्याने असे. तिथून आम्ही गेलो, तिथे एक शेतकरी आम्हाला अनोखा असा पाहायला भेटला मिल्क चार्जरचा. मल्लिकार्जुन शेटे म्हणून शेतकरी होता. त्याने एका एकरमध्ये किती मिरची काढली? 30 टन. एका एकरमध्ये 10-15 टन मिरची निघणे. ओके ठीक आहे, 30 टन मिरची काय? या शेती वैदिक मी 3 वर्षापासून वापरतो. आज मिरचीला वापरलं होतं सर मी शेताला. हो आम्ही वापरतो. हो 30 टन मिरची काढली त्यांच्या मिरचीला वापरलं होतं आम्ही. तेव्हा इतकी मिरची निघत होती, रोज एक ट्राली मिरची निघत. वैतागले मंडळीनं आमच्या आणलेले औषधं टाकू दिलं नाही. कंटाळा येत होता त्याचा. 30 टन मिरची काढून मी औषध आणले होते सगळे सोडायचे. मी RMPH आणलं सगळं, हे खत आणलेला टाकू दिलं नाही आमच्या मंडळीत. बस झालं वा म्हणले, मला लय कंटाळा रोज म्हणून. दसऱ्याच्या आमुषा दिवशी बाया घेऊन मी इथं मिरच्या व्हायला होते. 30 टन मिरची निघून नंतर वाळलेली मिरची 35 पोते मी घरून विकली बायकांना. मिरचीला दुसरा बेसल डोस विकत आणून टाकून दिला नाही बायकोने. ते म्हणे बाई इथं सण साजरा करता येणार, काय करता येणार, तुरु वाय कमी. आयुष्यामध्ये असे पण माणसे भेटले. पूर्ण ताकदीने जर ॲसिडिक वापरलं तर त्या भागामध्ये काय चमत्कार होऊ शकतो. कारण तिकडच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब अजूनही चांगला आहे. कुठे मराठवाड्यामध्ये हे प्रकर्षाने जाणवलं. म्हणजे ॲसिडिक थोडं जरी वापरलं तरी रिझल्ट कसा येतो, प्रचंड येतो मराठवाड्यामध्ये. फक्त 100% वापरलं पाहिजे. त्या शेतकऱ्यांनी किस्सा सांगितला की त्याचं पोरगं 2,70,000 रुपये भरून अकॅडमीत टाकलं होतं. ते पूर्ण ही मुलगा आमचा अकॅडमीला होता. तिथून पळून आला. बरोबर. तिथून पळून आल्याच्या अवघानं मग त्याला राग आता काय करणार आहेस. बर तर म्हणलं मग गाय घेऊन देतो. मग त्याला गाय घेऊन दिल्या. 2,70,000 भरले होते सर ह्याला मी. शाळेला पैसे भरलेले महागारी आल्यावर पुन्हा मुलीला नेऊन घातलंय मी तिथं. मुलगी गेली नंतर मला मुलगी करायचं म्हणून गेली आहे. की सरला मॅडमचा ड्रॅगनचा व्हिडिओ पाहिला, ती पोरगं पळून आलो की म्हणे मला ॲसिडिक शेती करायची. सरला ताईचा व्हिडिओ पाहते हे. हा सरला ताईचा असा करोडपतीचा व्हिडिओ नको पाहू. आणि त्यांना मला असं शेतात फिरत आल्यावर म्हणतोय त्यांना जमतंय आणि आपल्याला काय जमत नाही. हा आपल्याला काय जमत नाही का. बरं नोकरी मी करून किती करणार मला. 50,000ची नोकरी करील मला आर्मीत गेले महिना 50,000. बरोबर. नाही मी NDA मध्ये गेला. मला कालच म्हणला नाही, आज सकाळी आलतो मी, सकाळी सुद्धा म्हणला मला हे NDA मध्ये कमवून किती कमी येईल मला. मी ती रोज व्हिडिओ माझा मोबाईल घेऊन बघतो सारखा. बाप बिलंदर त्यांनी 3 गाय घेऊन दिल्या. असं दूध बंद पडलेल्या, आटलेल्या किंवा अगदीच आजारी असलेल्या गाय घेऊन दिल्या. ते म्हटलं काही हरकत नाही म्हणे, मी मिल्क चार्जर घेऊन येतो. तर त्यांनी मिल्क चार्जर आणि ॲनिमल हेल्थ चार्जर आणलं दोन्ही पण. त्या गायांना चालू केलं. 25,000 आणलेली गाय
3च महिन्यामध्ये 50,000 तोच व्यापारी मागायला. तो म्हणजे नाही आता 1 लाखाची काढणं पण येईल. खाटे जनावर घेतलेले खाटे जनावरच ही खाली बघूनच ही तर खाली बघूनच आणली 25,000ला आणली इथं. बर खाली बघून आणली ती शेतकरी म्हणाला खाली आहे पुन्हा म्हणतील आणतील माझ्याकडे पुन्हा माघार. मी म्हणलं माझी काळजी असेल ती ही असं म्हणून मी हिंमत हा म्हणजे तुम्हाला गॅरंटी होती गॅरंटी होती की हे मिल्क चार्जर चारल्यावर ही माझ्यावर येणार आणि 100% गाभण राहणार. आता मला सांगा आता गाभण राहिली काय किंमत तिची आता सध्याला बी व्यापारी कालच मागून गेला हिला 50,000 रुपये कालच आलता. तीच व्यापारी माघारी ज्यांनी 25 ना दिली किती महिन्यात मागितली परत आता 2च महिन्यात 50,000 रुपये म्हणला. अजून येत्या वेळेस तर हिची ₹1,00,000 घेतोय. बाबा ₹1,00,000 किंमत आणि ह्याच्यापेक्षा डबल दिसली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे त्या फॅमिलीचा अनुभव ऐकला. त्यांनी खूप आनंदाने सांगितलं माझा BSc ॲग्री झालेला माझा भाऊ आहे म्हणे मी शेपू केली होती म्हणे SCT वैदिकवर. तो म्हणे काय घेऊन आला तू SSM काय दाणेदार खत म्हणजे DAP युरिया टाक काय अडेपणे करतो म्हणे. अशा काही कंपन्या त्यांनी ते आपलं SSM टाकलं आणि शेपू पिकवली. त्यांनी एकदा शेपू खाल्ली BSc ॲग्रीच्या भावाने. तो याला DAP युरिया घेऊन आला होता वापरायला यांनी नाही वापरलं. यांनी शेपू खाल्ली तो म्हणे रोज मला शेपू आणून दे म्हणे तुझी शेपू एवढी सुंदर आहे म्हणे रोज लॅपटॉपला पोच करायला लावायचं शेपूची भाजी. म्हणजे त्याला SSM चालत नव्हतं पण SSMची शेपू मात्र चालत होतं. तिथून आम्ही 3ऱ्या विजिटला गेलो. पहिल्यांदा सैनिक म्हणून रिटायर झाले नंतर पोलीस म्हणून रिटायर झाले. विचार करा एका आयुष्यामध्ये किती नोकऱ्या केल्या 2 आता 3री चालू झाली. शेतकरी म्हणून म्हणलं शेतकरी म्हणून रिटायर होऊ नका साहेब. मी माजी सैनिक आहे. बरं अरे वा जय जवान. 1981 पासून ते 98 पर्यंत आर्मीमध्ये होतो मी. बर शेतीची आवड पूर्वीपासूनच आहे माझी. कधीपासून 81 81 ते 98 17 वर्ष. बर बर. आणि त्याच्यानंतर मी पोलीस डिपार्टमेंटला होतो साहेब. बर 98 पासून ते 20 पर्यंत मार्च 20 पर्यंत होतो. आता मला रिटायर होऊन 6 वर्ष लागलेलं आहे. तिकडे बी रिटायर इकडे बी रिटायर. हो साहेब. जिकडे रिटायर व्हायचं हे नाही रिटायर व्हायचं नाही. आनंद येतो इथं आलं. जगात कुठे रिटायर झालं तर शेवट इथं करायचं. आपल्याला सगळे रिटायर करतील पण शेती रिटायर करू शकत नाही. त्यांचं ड्रॅगनवर त्यांनी बेसल डोस टाकला तो त्यांनी बेसल डोस 80 गोळ्या टाकल्या 1.5 एकरला कृषी अमृतच्या आणि RMPH मात्र 3 किलोच टाकलं. त्याच्यामुळे त्यांच्याकडं फळधारणा काय झाली कमी झाली. त्यांना CS रेशो समजून सांगितलं मी. कृषी अमृत पूर्ण झालं टोटल यांच्याकडून. कृषी अमृत किती क्षेत्र आहे हे साहेब 1.5 एकर. किती बॅग टाकता त्याला 80 बॅग टाकले साहेब एका वेळेसला. आणि त्याच्याबरोबर जे SSM किती टाकलं SSM 5 होते आणि RNPH असतं 3 किलो. SSM टाकले SSM 5 आणि RNPH किती 3 असं का बरं केलं. कृषी अमृत 80 बॅग हो आणि मग RMPH का कमी केलं. याला CN रेशो असं म्हणतात. तुम्ही CN जर बॅलन्स नाही केला तर तुमच्या पिकामध्ये डिफिशियन्सी येणार. तुमचं पीक पिवळं पडणार नायट्रोजन लेवल हाय होणार कार्बन कमी पडणार. कार्बन कमी पडला म्हणजे उत्पादन बघा. N म्हणजे वाढ आणि C म्हणजे उत्पादन. मग तुम्हाला उत्पादन पाहिजे आणि वाढही पाहिजे कारण वाढ झाली तर उत्पन्न वाढेल. मग समजा तुमचे फांद्या वाढल्या तर तुमचं फळ वाढणार आहे परंतु नुसत्या फांद्या वाढून चालणार नाही फळही वाढलं पाहिजे म्हणून C पण मेंटेन करायचं. मग C मध्ये कशामध्ये RNPH मध्ये. कार्बनसाठी RNPH आणि नायट्रोजनसाठी कृषी अमृत. तर या दोघांचा रेशो काय झाला पाहिजे मेंटेन झाला पाहिजे. म्हटलं तुमच्या गावामध्ये पाणी सुद्धा साचणार नाही थोडेसे बेड मोठे करा. त्या ठिकाणी त्यांना सगळं समजून सांगितलं. त्यांचं ड्रॅगन एवढं जबरदस्त फळ तो फोडून पाहिलं. त्यांच्या चुका आणि उणीवा त्यांच्या लक्षात आणून दिल्या. मित्रांनो तिथे एक किस्सा घडला. तिथे पोलीस गाडी सारखी त्या बागेच्या त्या टोकाला जायची परत ह्या टोकाला जायची परत त्या टोकाला जायची आणि इकडे हात करायची. ते म्हणजे तो कॅमेरावाला काय बाबा आमच्या कॅमेरावाल्याने काय केलं बाबा पोलिसांना. इन्स्पेक्टर 2-3 अधिकारी हिरजन तर पार मध्ये आला कुलूप त्या गेटचं कुलूप उघडायला. हिरजन बाहेरून म्हणून की यांना धायचं कोणाला आहे. मग नंतर ते जवळ आले नंतर कळलं शेजारी कुठेतरी चोरी झाली होती आणि यांच्याकडे CCTV कॅमेरे होते ना त्या कॅमेऱ्याचं फुटेज त्यांना पाहिजे होतं. पोलीस डिपार्टमेंटचे ते एकाच्या घरी चोरी झाली मदत करायला. बरं आपले कॅमेरात ना साहेब. अच्छा बरं. त्यांना आम्ही ड्रॅगन खाऊ घातलं त्यांना बाहेरूनच. तर ते साहेब होते इन्स्पेक्टर. ते म्हणे साहेब यांची लई कीर्ती ऐकली म्हणे यांची आम्ही यांचं ड्रॅगनचं नाव सगळीकडे गाजतंय म्हणे शेतीचं. म्हणजे इतरांकडून माणसाने जगावं पण कीर्तिरूपी जगावं लक्षामध्ये. तर त्यांना त्यांच्यासाठी व्हिजिट केली आणि आम्ही चर्चासत्राला आलो. चर्चासत्र म्हणजे तिथे दररोजी
देशमुख म्हणजे आपले जे माजी कैलासवासी मुख्यमंत्री होते पूर्वीचे आपले विलासराव देशमुख त्यांचे वडील, त्यांच्या नावाने ते नाट्यगृह आहे सर. तिथे अनेक कलाकार आपले मराठी क्षेत्रातले तिथं येतात, नाटक सादर करतात आणि त्या नाट्यगृहामध्ये आपलं चर्चासत्र होतं. आजपर्यंत तिथं खूप नाटकं झाली. पहिल्यांदा खरं खोरं वास्तव काहीतरी झालं तिथे. 4 जिल्ह्यांमधून शेतकरी आले होते, लातूर, नांदेड, बीड, आनंदी, धाराशिव. तर धाराशिवमधून आणि लातूरमधून खूप शेतकरी होते. विशेष करून सगळ्यांनी धाराशिव जास्त कौतुक केलं, कारण म्हणे त्यांना नेता नाही आहे, त्यांचा नेता पळून गेलेला आहे. तरी पण यांना नेता नसणारा, जे घेऊन जाणारा, नेता म्हणजे काय, घेऊन जाणारा नाही आहे, तरी पण सगळे आले. सेनापती नसताना सैन्य येणं म्हणजे सोपं आहे ना. तर ते श्रेय नक्कीच आपल्या ऑफिस स्टाफला आहे. त्याचं एक एक करत आम्ही एक एक अनुभव घ्यायला सुरुवात केली आणि अनुभव घेताना मग आपले चंद्रकांत आबा 1 एकरमध्ये 10 लाख रुपये कसे कमवायचे त्यांनी सांगितलं. स्वतःचे अनुभव सांगितले. मी तिप्पट बेसळ डोस वापरतो. किती? तिप्पट. कांद्याला कंपनीच्या शिफारशीपेक्षा तिप्पट वापरलं. ऐकलं म्हणतात का? कांद्याची संख्या 3 लाख होती मल्चिंगवर, कंपनीची शिफारस विदाऊट मल्चिंगची होती. मग माझं डोकं चाललं तिप्पट करावं, तिप्पटच उत्पन्न निघणं. आता आपलं 1.5 एकर मध्ये SCT वापरलं होतं. 37.5 ते 42.5 टनाचं सगळ्यांचं रिपोर्ट आलं. विद्यापीठ तज्ञ, शास्त्रज्ञ यांचं सगळ्यांचं. 65 दिवसाचा होता व्हिडिओ काढलेला. आपला SCTचा व्हिडिओ 65 दिवसाचा होता. मग बघितला कमराला 5 लागत होती 65व्या दिवशी. मग सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगितलं, इथे त्यांना मी एक स्टोरी सांगितली की तुमच्या जमिनीमध्ये चंदन आहे आणि त्या चंदनाची चोरी कोण करते आणि कशी करताय तुम्ही. ते उदाहरण आहे, ते नक्की ऐका. ज्यावेळेस इंजिनचा शोध लागलेला नव्हता तेव्हा वाफेवरचं इंजिन होतं. कशावरचं? वाफेवरचं. आणि त्याला कोळसा लागायचा. अंदमान निकोबार बेटामध्ये जेव्हा तिथून जहाज जायची तर त्या जहाजांना कोळसा लागायचा. त्या बेटावरचे जे आदिवासी होते ते त्या व्यापाऱ्यांना, ज्या खलाशांना कोळसा विकायचे. कोळसा विकता एक दिवस एका व्यापाऱ्याने कोळसा बारकाईने निरीक्षण केलं आणि काही वर्षानंतर त्या व्यापाऱ्याने त्या आदिवासींना सांगितलं, तू एक काम कर आदिवासाला की तू पुढच्या वेळेस कोळसा आणूच नको, एवढा जा, एवढा कोळसा करा की तुझ्या डोक्याला ताप, तू लाकडं घेऊन ये, तुला मी उलट त्या लाकडाचे कोळशापेक्षा जास्त पैसे देईल. तो आदिवासीचा आनंद झाला. तो म्हणे, अरे वा, मला याच्यापेक्षा जास्त. तो त्यावेळेस पैसे नव्हते, त्यावेळेस त्याच्याकडनं वस्तू घ्यायची वेगवेगळ्या प्रकारची, जास्त वस्तू देईल म्हणे. तर त्यांनी मग लाकडं आणून द्यायला सुरुवात केली आणि ते लाकडं तो घेऊन जायला लागला. अनेक वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तिथल्या आदिवासींना जेव्हा जे शिक्षण मिळालं, प्रशिक्षण, तेव्हा कळलं त्यांना का तिथे जे जंगल होतं ते चंदनाचं होतं. म्हणजे या अज्ञानी लोकांनी चंदनाचा कोळसा करून विकला एवढे वर्ष. आणि हुशार झालेल्या व्यापाऱ्याने ते चंदन घेऊन गेला यांच्याकडे कोळशाच्या भावामध्ये आणि तिकडे जाऊन चंदनाच्या भावात विकलं. जर आपल्या जीवावर जर लोक मोठे होत असतील त्याला लोक नाही, आपण जबाबदार. तुमच्या जमिनीमध्ये जोपर्यंत सेंद्रिय कर्ब आहे तोपर्यंत केमिकल कंपन्या तुमच्यावर डल्ला मारणार, हे ते व्यापारी लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे त्यांना ते सगळं समजून सांगितलं की मराठवाड्यामध्ये शेती मातीमध्ये खूप ताकद आहे, परंतु ही ताकद बाहेर काढण्याची जी शक्ती आहे, मार्गदर्शन आहे, ते मराठवाड्यात नाही आहे. नाही तर मराठवाड्यामध्ये आत्महत्या करण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये एवढी ताकद आहे की ते सरकारला कर्ज घे, म्हणजे एवढी त्या मातीमध्ये ताकद आहे. मी त्या ऊसावरून, त्या ड्रॅगनवरून त्यांना समजून सांगितलं, त्या मिरचीवरून उत्पन्न आहे का, हे काय आहे, अफाट अशा प्रकारचं उत्पन्न त्यांना निघालं होतं आणि निघूच शकतं. मग त्यांना त्या ठिकाणी मी सगळं मार्गदर्शन केलं. अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले. शिक्षक होते, ते शिक्षकांनी एक गाय घेतली होती मागच्या वर्षी पशु वारसला आणि तिची पूजा केली. रानामध्ये त्याचं कोणी बघत नव्हतं म्हणून त्यांनी आणली आणि घरी आणली लातूरमध्ये. त्यांनी वर्षभर मिल्क चार्जर चारलं, ही गाय आज ओळखू येत नाही. आता परत दिवाळी आली बघ. तिथे हे जे मिरचीचं उदाहरण असेल किंवा बाकीचं चंद्रकांत आबांचं उदाहरण असेल किंवा तुम्ही बाकीच्या म्हणजे अनेक जे शेतकरी आले होते सगळ्या जिल्ह्यांमधून, त्यांनी सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले. सर्वात मोठा अनुभव जो होता ते ज्या महिला होत्या त्या भागामधल्या, स्वतः महिला आल्या होत्या. व्हिडिओ बघून त्या म्हटल्या आम्हाला पण एस टी शेती करायची
आणि स्वतः पुढाकार घेऊन आपल्या नवऱ्याला घेऊन आलं. आणि मग मला एवढं सांगायचं आहे की त्याच सभेमध्ये 3-4 शिक्षक पण आलेले होते. त्या शिक्षकांना खूप आनंद आला आणि शेवटपर्यंत सगळे थांबून राहिले. कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे आपण सर्वांचा सत्कार केला, सर्वांना SSMचे पाकिटं दिले, सर्वांना आपले ॲनिमल हेल्थचा ड्रॉ काढला, ते उपस्थितांना आपण ते सगळं वाटलं. परंतु एक गोष्ट अशी प्रकर्षाने लक्षात आली की काही माणसं शेवटपर्यंत राहतात आणि जेव्हा ड्रॉ काढायचा तेव्हा गायब होतात. आणि योगायोगाने दर ठिकाणी आम्हाला हे पाहायला भेटलं की 3 जण हजर असतात आणि 2 जण नेमकी त्यांचे नंबर लिहितात पण ते नसतात. बालेराव जिथं असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. आहेत का? नाही उपस्थित. त्यांच्या नशिबाने त्यांना दिलं परंतु ते घ्यायला नाही. म्हणजे देव द्यायला आहे पण आपण घ्यायला नाही. असं आहे बघा मित्र. आपल्याला जर देव द्यायला तयार आहे पण आपण घ्यायला नसेल तर मग आपल्याला कुणीच वाचू शकत नाही. म्हणून जर देव द्यायला तयार आहे तर आपण तिथे उपस्थितच राहायला पाहिजे. नशीब आलं द्यायला, दैव आलं द्यायला, पदर नाही घ्यायला, अशी यांची गंमत आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये थोडंसं प्रारब्ध याला पण फार महत्त्व देतो. अजून एक गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच उरलेला जो भाग आहे, आज आपण दक्षिण महाराष्ट्राचा टूर केला, 5 ठिकाणी आपण केला आणि जवळजवळ 10 जिल्ह्यांचा. आता आपण उरलेला पुढचा टूर जो आहे तो आपण कुठं करणार आहे? विदर्भामध्ये आपण पुढचा टूर करणार आहे आणि खानदेशामध्ये. तर हा दोघांचा टूर आपला 5 तारखेपासून सुरू होतो आहे. तर मित्रांनो, मी सर्वांना एवढं सांगेल की SCTVचा शेतकरी मेळावा म्हणजे एक पर्वणी असते, ज्या पर्वणीमध्ये अनेक लखपती करोडपती घडतात. म्हणजे पुढच्या वर्षभरामध्ये जे लोक लखपती होणार आहे, करोडपती होणार आहे, त्या लोकांचा आगाज तिथं होत असतो आणि त्यांची पायाभरणी तिथं होत असते. तेव्हा ज्यांना ज्यांना आयुष्यामध्ये वाटतं आहे की आपण खरंच करोडपती व्हावं, लखपती व्हावं शेतीमध्ये, आणि अनेक लोक आता सांगायला लागले त्या शेतीशिवाय मजा नाही, ती खरं वास्तव चित्र आज SCTVमध्ये म्हणून दिसायला भेटलेलं नाही. या ठिकाणी आता आपल्याला एवढं सांगायचं आहे की जेव्हा शेतकरी येतात तेव्हा ते खात्रीने जाताना आपल्या उज्ज्वल भविष्याचं चित्र घेऊनच सोबत जातात. तो आत्मविश्वास घेऊन जातात. जाताना एवढे दिवसभर थांबलेले शेतकरी जाताना शेवटी त्यांचे पाय निघत नाहीत. सेल्फी काढणं, फोटो काढणं, सरांबरोबर 2 शब्द बोलणं, ह्याच्यासाठी त्यांचा जीवाची पण लाई होते. आणि जसं एखाद्या सेलिब्रिटीबरोबर आपण फोटो काढतो तशा प्रकारचं वेळ त्यांना लागतं. आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते SCTV तंत्रज्ञानाला जातं. आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण त्या प्रेम अनुभवतो. तुम्ही पण फील्डवर गेल्यावर ते अनुभवता. येणाऱ्या काळामध्ये जे विदर्भ आणि खानदेशामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही आता दिवाळी मेळावे होणार आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यांचा आवर्जून लाभ घ्यावा. कारण यावर्षी जे एज्युकेशन आहे ते जे जुने शेतकरी आहे किंवा डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांनासुद्धा माहीत नाही आहे. असं एज्युकेशन यावर्षी आम्ही देतो आहे. म्हणून तुम्हाला ती प्रत्यक्ष आल्यावर बघायला मिळणार आहे. मग त्या ठिकाणी आम्ही जादू पण दाखवतो. SSMची जादू ती बघण्यासाठी तुम्ही तिथे या. म्हणजे SSM आता रिझल्ट देत आलं परंतु त्याची जादू काय हीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे सुंदर असा दौरा पार पडला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाताना माझं आरोग्य खराब होतं आणि तिकडून मी रिपेअर होऊन आलो. ही सर्वात मोठी माझी कमाई आहे. म्हणजे माझा शेतकरी हाच माझा देव आहे आणि तीच माझी ऊर्जेचा दाता. धन्यवाद.